श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. आज दिनांक 26 मार्च वार गुरुवार आणि आज आहे श्रीराम नवमी. तुम्हा सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांचा जन्मदिवस हा रामनवमी सर्वत्र साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो. या नवरात्रीची सांगता रामनवमीच होते. रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते. तसेच श्रीरामांच्या सोबत माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते. रामनवमीच्या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा 12 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे. या दरम्यान आपण प्रभू श्रीरामांची पूजाही करू शकता. प्रभू श्रीराम हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान श्रीहरी विष्णूंचा 7वा अवतार आहे. भगवान विष्णूंनी राक्षसांचा म्हणजेच रावणासारख्या राक्षसाचा नाश करण्यासाठी श्रीराम म्हणून पृथ्वीवर जन्म घेतला होता आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात सर्वत्र पवित्र देवतांपैकी एक प्रभू श्रीराम आहेत. रामनवमी ही वर्षातून एकदाच साजरी केली जाते आणि यंदाचीच म्हणजे 2026 मध्ये जी रामनवमी आलेली आहे तर ती अत्यंत खास आहे. कारण अनेक वर्षानंतर असा योग जुळून आला आहे की अष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आल्या आहेत. प्रभू श्रीरामांचा जन्म ज्या पुनर्वसू नक्षत्रात झाला तेच नक्षत्र आणि सूर्याची उच्च राशीत स्थिती या रामनवमीला अधिक फलदायी बनत आहे. चैत्र नवरात्रीची सांगता प्रभू श्रीरामांचा जन्म उत्सव हा काळ पूर्णपणे ऊर्जेने भरलेला असतो. यंदा सूर्य आपल्या उच्च राशीत असल्यामुळे सूर्याची आणि रामाची उपासना केल्याने त्यांचे अनेक पटीने फळ प्राप्त होते. या दिवशी अनेक जण व्रत करत असतात. या दिवशी व्रत करून प्रभू श्रीरामांची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी, संकट, दुःख हे दूर होतात. भगवान राम हे केवळ एक धार्मिक व्यक्तिमत्व नसून तर ते योग्य जीवन जगण्याचे प्रतीक आहे. त्यांचे जीवन सत्य, नीतिमत्ता, कर्तव्य, त्याग, प्रेम यासारख्या सद्गुणांनी भरलेले होते. त्रेतायुग धर्माच्या स्थापनेसाठी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. या पवित्र दिवशी सर्व ग्रह हे त्यांच्या उच्च राशीमध्ये विराजमान होते आणि म्हणूनच हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आज श्रीराम नवमीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी इथे लावा 9 कणकेचे दिवे. हे दिवे लावल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण प्रभू श्रीरामांच्या कृपेने आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हे दिवे आपल्याला कुठे लावायचे आहेत, कोणत्या वेळेत लावायचे आहेत, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9:30 वाजेची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. काही कारणास्तव जर तुम्हाला हा उपाय या वेळेमध्ये करता आला नाही तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. तर हा उपाय करण्याकरता आपल्याला 9 कणकेचे दिवे हे तयार करायचे. तर आपल्याला काय करायचं, कणिक जे आहे ते व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे, कारण हळद ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. म्हणून हळद टाकलून आपल्याला कणकेचे घट्ट मळलेले दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत. बरोबर 9 दिवे आपल्याला तयार करायचे आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे जे आहे ते टाकायचं आहे. कारण तुपामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल
तर मग जे पण तुमच्याकडे पूजेचं तेल आहे ते टाका आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदही टाकायची. अशा रीतीने आपल्याला दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत. आणि हे 9 दिवे जे आहेत ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही साईडला आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. जर काही कारणास्तव तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जागा नसेल दिवे प्रज्वलित करण्यासाठी, तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही हे 9 दिवे जे आहेत ते तुमच्या देवघरामध्ये सुद्धा प्रज्वलित केले तरीही चालणार आहेत. हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर प्रभू श्रीरामांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर दुर्गा मातेचा आणि आपल्या कुलदेवीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्याचबरोबर हे दिवे प्रज्वलित केल्यामुळे नकारात्मकता जी असते, तसेच वाईट दोष आहेत, वाईट शक्ती आहे, इडापिडा आहे, अलक्ष्मी आहे, ती आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते. माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं. त्याचबरोबर जेव्हा आपण हा उपाय करतो, 9 दिवे जेव्हा बनवत आहेत, तेव्हा आपल्याला निरंतर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. या प्रभावी मंत्राचा जप केल्यामुळे आपल्यावर अखंड प्रभू श्रीरामांची कृपाही होत असते. जेव्हा असे हे 9 दिवे आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा देवघरामध्ये प्रज्वलित करतो, त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे जे 9 ग्रह आहेत ते शांत होतात. 9 ग्रहांपासून होणारे जे दोष आहेत किंवा त्रास आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण हे 9 दिवे जे आहेत ते 9 ग्रहांना प्रतीक आहेत. रामनवमीच्या दिवशी या 9 दिव्यांचा प्रभावी उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव तर दूर होतात, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. हा उपाय फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच, आणि तो पण रामनवमीच्याच दिवशी आपल्याला करायचा असतो. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. जय श्रीराम.